मित्रांनो, आजकाल भरपूर सारे आयपीओज मार्केटमध्ये येतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेबीकडून अप्रूव्हल मिळाल्यानंतर ते लिस्ट होत असतात. परंतु बरेच लोक याच्यामध्ये इंटरेस्टिंगली पैसा लावत असतात, कारण प्रत्येकालाच वाटत असतं अरे मलाही आयपीओ मध्ये पैसा बनवता येईल. परंतु लक्षात ठेवा, असे कोणते आयपीओ आहेत की मार्केटमध्ये येत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आता खूप सारे रेलसेल चालू आहे. त्या आयपीओचं फंडामेंटल अनालिसिस आज आपण अगदी इन डिटेलमध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप सारी इन डेप्थ माहिती समजेल, जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे जावं लागणार नाही आणि मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये शॉर्ट टाइम मध्ये ही माहिती देणार आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 8 कंपन्या आपला आयपीओ मार्केटमध्ये आणणार आहेत आणि याच्यामध्ये जर नावं विचारायला गेला तर जारो एज्युकेशन, शेषा साईटेक, आनंद राठी यासारख्या अनेक कंपन्या आयपीओ आपला प्रायमरी मार्केटमध्ये घेऊन येण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलेत. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय की सप्टेंबरच्या सेकंड हाफ दरम्यान प्रायमरी मार्केटमध्ये अनेक मेनबोर्ड आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ओपन असणार आहेत आणि मार्केट पण त्याच्यासाठी ऍक्टिव्ह राहणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन आपण डिटेलमध्ये जाऊया की या महिन्यामध्ये आधीच अनेक कंपन्यांचं ऑलरेडी आतापर्यंत लिस्टिंग झालेली आहे. मग तुम्हाला प्रश्न मिळेल अशा कुठल्या कंपन्या, तर लक्षात ठेवा की अर्बन कंपनी आहे, ओके, श्रृंगार हाऊस ऑफ मंगलसूत्र आहे, त्याच्यानंतर देव एक्सलेटर आहे, अमंत्रा हेल्थ क्लिअर यासारख्या कंपन्या आतापर्यंत लिस्ट झाल्यात. पण आता इथून पुढे कुठल्या कुठल्या कंपन्या येतात, तर शेषा साई टेक्नॉलॉजीज आपला आयपीओ आता मार्केटमध्ये घेऊन येतोय. आता थोडी इन डेप्थ मध्ये माहिती मिळायची तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल क्विकली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्ही मिस नाही करणार. आणि समजा तुमच्याकडे डीमॅट अकाउंटच नसेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. मित्रांनो, थोडं येतो आता शेषा साईकडे. ही एक मुंबई स्थित कंपनी जी आपला आयपीओ 23 सप्टेंबरला सबस्क्रिप्शनसाठी ओपन करेल आणि जो 25 सप्टेंबरला बंद होईल. या आयपीओ साठी प्राइस बँड पर शेअर हा 402 ते 423 इतका निश्चित करण्यात आला असून लॉट साईज ही 35 शेअरची असेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो इश्यू आहे टोटल त्याची पूर्ण साईज आहे 812.86 कोटी रुपये. क्लिअर. आता त्याच्यानंतर आपण दुसऱ्या कंपनीकडे जाऊया. या कंपनीचं नाव आहे फ्लोरेंट्री नेक्स्टेक आणि मॅथ्यू सायरिक. आता मित्रांनो, की हा जो कंपनी जर तुम्ही बघितलं थोडं वेगळं नाव आहे याच्यामध्ये, की जे ब्लॅकस्टोन इंडिया एक्झिक्युटिव्ह यांचा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे. आता या दोन्हींच्या पाठबळाखाली ही कंपनी पेमेंट, कम्युनिकेशन, फुलफिलमेंट सोल्युशन्स तसेच आयओटी ऑफरिंग्स पुरवत असते. ही एक बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टरसाठी प्रमुख सेवा पुरवणारी कंपनी आहे. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील सगळ्यात मोठ्या चेक ल्यूज प्रोड्युसर्स पैकी एक कंपनी आहे. कोणतीही लिस्टेड पियर कॉम्प्युटर याचा आतापर्यंत मार्केटमध्ये नाहीये, म्हणजे एक वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री किंवा एक वेगळ्या प्रकारच्या सेक्टोरल कंपनी मार्केटमध्ये येते, ही इथं नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. आता यानंतर नेक्स्ट आयपीओ आहे जारो एज्युकेशन. आता मित्रांनो, क्विक मध्ये माहिती सांगतो. जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च या कंपनीचा 450 कोटींचा आयपीओ 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान उपलब्ध असणारे सबस्क्रिप्शनसाठी. इम्पॉर्टंट गोष्ट असेल प्राइस बँड 843 ते 890 ही त्यांची प्राइस बँड असून लॉट साईज असेल 16 शेअरची. आता आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी, अलीकडेच कंपनीने 115.1 कोटींची गुंतवणूक केली आहे अबॅकस मध्ये, त्याच्यानंतर सिंग्युलॅरिटी एएमसी मध्ये आणि शुभकम व्हेंचरसह 14 गुंतवणूकदारांकडून त्यांनी ही अमाऊंट उभी केली आहे. आता यामध्ये आणखीन एक स्टेप अशी आहे की 2009 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी एक ऑनलाईन हायर एज्युकेशन आणि अपस्किलिंग प्लॅटफॉर्म म्हणून कार्यरत आहे भारतामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय 23हून अधिक त्यांचे लर्निंग सेंटर्स पण आहेत. सध्या ही कंपनी 120हून अधिक प्रोग्राम्स ऑफर करते विविध, आणि कोणताही महत्त्वाचा म्हणजे यांचा लिस्टिंग पियर पार्टनर भारतामध्ये नाहीये, म्हणजे ही पण एक वेगळ्या प्रकारची कंपनी तुम्हाला लिस्टिंग झालेली पाहायला मिळेल. आता मित्रांनो, पुढील कंपनी आहे सोलार वर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स. लगेच सांगतो माहिती. 490 कोटींचा आयपीओ यांचा येतोय, तो पण 23 ते 25 सप्टेंबरलाच ओपन राहणार आहे. प्राइस बँड असेल 333 ते 351 पर्यंत. आता या कंपनीची डिटेल जर सांगायला गेलं तर एक उत्तर प्रदेश स्थित ही कंपनी आहे. सोलार पॉवर प्रोजेक्टसाठी ईपीसी अर्थात इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेवा पुरवायची ही कंपनी काम करते. आता यानंतर ना मित्रांनो, तिसरी कंपनी आहे आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स. आनंद राठी हे नाव काही लोकांनी ऐकलं
असेल कदाचित जेही लोक स्टॉक मार्केटमध्ये आहेत त्यांनी. आता मित्रांनो, ही कंपनीची माहिती द्यायला गेलं तर मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीचा 745 कोटींचा IPO येतोय. 23 सप्टेंबरला हा पण ओपन होत आहे, 25 सप्टेंबरला बंद होऊन जाईल. आता अँकर बुक याचं जर बघायला गेलं तर 22 सप्टेंबरला ओपन होईल. याच्यामध्ये प्राइस बँड असेल पर शेअर 393 ते 414 रुपये. हा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे, ज्यात कोणताही ऑफर फॉर सेल नाही. कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी 10 कोटींचा शेअर्स कोटा रिझर्व्ह ठेवलाय. ही कंपनीच्या ऑलरेडी एम्प्लॉईसाठी खुशखबर आहे. आता पुढची कंपनी आहे गणेश कंझ्युमर प्रोडक्ट्स. ही कंपनी पण आपला IPO घेऊन येते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे FMCG कंपनीने आपल्या IPO साठी प्राइस बँड निश्चित केलाय 306 ते 322 पर शेअर. IPO मध्ये फ्रेश इक्विटी तसेच प्रमोटर कडून ऑफर फॉर सेल या दोघांचाही समावेश असेल. म्हणजे एकत्रितपणे यांना 408 कोटी रुपये उभे करायचे. आता सप्टेंबर 22 ला हे सबस्क्रिप्शन ओपन होईल आणि 24 सप्टेंबरला बंद होईल. आधीच्यांच्यापेक्षा एक दिवस आधी ओपन होत आहेत. यानंतर पुढचा IPO येतोय मार्केटमध्ये, लक्षात ठेवा, अटलांटा इलेक्ट्रिकल्स. मित्रांनो, पॉवर, ऑटो, ओके, इन्व्हर्टर ड्युटी ट्रान्सफॉर्मर्स यांचं उत्पादन करणारी ही कंपनी आहे. 22 सप्टेंबरला हा IPO ओपन होतोय. 687 कोटी रुपयांचा हा टोटल IPO असेल. आता प्राइस बँड जो महत्वाचा घटक असतो तो असेल 718 ते 754 हा त्यांनी निश्चित केलाय. ओके, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीचं मूल्यांकन आत्ताच्या कंडिशनला केलं तर 5800 कोटी रुपये इतकं होऊन जातं. 7वी कंपनी येते मित्रांनो याच्यामध्ये, ज्याचं नाव आहे ओके जिंकुसाल इंडस्ट्रीज, जे आपला IPO मार्केटमध्ये घेऊन येते. आता ही कंपनी कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, कारण ही छत्तीसगडची कंपनी आहे आणि कस्टमराइज आणि रिफर्बिश्ड कन्स्ट्रक्शन मशीन एक्सपोर्ट करायचं ही कंपनी काम करते. आता 15 सप्टेंबरला यांनी DRHP दाखल केला होता आणि 25 सप्टेंबरला डायरेक्ट IPO लॉन्च करतात. थोडं फास्टली यांना अप्रूव्हल मिळालेले. याच्यानंतर 8वा IPO आहे ग्रोचा. थोडं इंटरेस्टिंग असेल ही माहिती, कारण मित्रांनो, भारताचे सगळ्यात मोठा वेलटेक प्लॅटफॉर्म असलेला ग्रो ही कंपनी जवळपास 6000 ते 7000 कोटींच्या रेंजमध्ये IPO आणण्याची तयारी करते. हा IPO भारतामधील एक मोस्ट प्रॉफिटेबल पब्लिकली लिस्टेड स्टार्टअप्स पैकी एक ठरण्याची शक्यता आहे, कारण ग्रो एक सध्याच्या कंडिशनला एक फेमस आणि वेल नोन स्टार्टअप समजला जातो. आता IPOची तारखा निश्चित अजून झालेल्या नाहीत, मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नोव्हेंबरमध्ये हा IPO घेण्याच्या प्लॅनमध्ये आहोत. म्हणजे तुम्हाला वाटेल अरे सप्टेंबरमध्ये येतोय का, तर नाहीये. तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, IPO ज्या महिन्यामध्ये लिस्ट होणार आहेत, ज्याची थोडक्यात माहिती आपण आता पाहिली. आशा करतोय की इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडलीच असेल. पण मित्रांनो, या 8 कंपन्या मार्केटमध्ये थाट गाजवतील का वाट लावतील हे पण महत्वाचं आहे याच्यामध्ये, कारण सगळेच IPO काय रॉकेट होत नसतात. त्यामुळे थोडं सावध स्टडी करा. आम्ही आमचं काम केलं तुमच्यापर्यंत इन डेप्थ मध्ये माहिती घेऊन येण्याचं. तुम्हीही स्टडी करा, कारण कुठली गोष्ट करण्यापूर्वी प्रॉपर स्टडी करून त्याच्यामध्ये जर तुम्ही काय करणार आहात ते केलेलं उत्तम राहतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा. यापैकी ज्या 8 कंपन्यांचा आपण अभ्यास केला, यापैकी कुठल्या कंपनीचं फंडामेंटल बिझनेस मॉडेल तुम्हाला चांगलं वाटतं बरं, प्लीज आम्हाला खाली कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विसरू नका. कारण आम्ही अशी माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये बनवतो, कारण आम्हालाही वाटतं की आपल्या लोकांपर्यंत इन डेप्थ मध्ये माहिती आपल्या मातृभाषेत यावी. तर चला, लाईक करून शेअर करा. धन्यवाद.